आता हिवाळा चालू झालेला आहे आणि ऋतूनुसार आपणही आपल्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये आपल्या घरात किचनमध्ये बदल तर केले पाहिजेतच. तर असे कोणकोणते बदल आहेत जे मी हिवाळ्याच्या सुरुवातीला केले तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. जेव्हा खूप जास्त थंडी पडलेली असते तेव्हा आपल्याला सकाळी बेडवरून उठायची इच्छा होत नाही. एकदा तरी का असे ना आपल्या मनात असा विचार येतो की जाऊ दे, उद्या करूयात, नंतर करूयात, संध्याकाळी करूयात ही कामं. पण सगळे विचार बाजूला सारून थोडंसं आपणच आपल्याला पुश करायचं आहे. आणि एकदा का आपण बेड सोडला आणि कामाच्या व्यापात गेलो की काहीही थंडी वाजत नाही. सो थोडंसं पुश करून बेडवरून बाजूला व्हायचं आहे आणि सर्व कामं आपल्याला वेळेतच संपवायची आहेत. फक्त हिवाळ्यातच नाही तर माझ्या इतर ऋतूमध्ये देखील प्रत्येक दिवसाची सुरुवात ही गरम पाण्यानेच होते. थंडीच्या दिवसात तर आपल्याला तहान कमी लागते, पाणी कमी पिले जाते, डिहायड्रेशन होऊ शकते. तर अशा वेळी दिवसभरात जेव्हा तुम्हाला पाणी प्यायची इच्छा होईल तेव्हा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिण्याऐवजी जर का पाणी थोडंसं कोमट करून पिलं तर आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास हिवाळ्यामध्ये होणार नाही. थंडीच्या दिवसात फरशी खूप गार पडते, तर अशा वेळी पायात सॉक्स घालणे, चप्पल घालणे किंवा बाहेर जाताना पायात बूट घालणे आवश्यक असते. थंडीच्या दिवसात स्किन डल आणि ड्राय दिसायला लागते, तर अशा वेळी न चुकता आंघोळ झाल्यानंतर एखादं चांगलं मॉइश्चरायझर जरूर वापरा. लहान मुलांना देखील आंघोळीच्या अर्धा ते 1 तास आधी खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाच्या तेलाने मॉलिश केली तरीही खूप चांगला फायदा होतो. त्वचा चांगली आणि नितळ राहण्यासाठी आपण कोरफडीचा गरही लावू शकतो. स्किनप्रमाणेच केसांची स्काल्प देखील ड्राय होते. थंडीच्या दिवसात एखादा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू नक्की वापरावा, कारण अशा दिवसांमध्ये डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम हमखास फेस करावा लागतो. थंडीच्या दिवसात नॉर्मल चहा घेण्याऐवजी एखादा हर्बल टी बनवा. ग्रीन टी तुम्ही प्रेफर करू शकता किंवा नॉर्मल चहामध्येच आलं, तुळशीची पानं, गवती चहा यांचा वापर करू शकता. आणि साखरेऐवजी गुळाचा चहा उत्तमच. घरात गारवा यायला नको म्हणून शक्यतो आपण थंडीच्या दिवसात घराची दारं खिडक्या बंद ठेवतो. तर अशा वेळी हवा खेळती राहत नाही घरात, त्यामुळे थोडासा दमट वास घरात यायला लागतो. तर अशा वेळी एखादं डिफ्युजर किंवा मी अशी कापूरदाणी दिवसातनं 2 वेळा लावते, ज्यामुळे खूप रिलॅक्स्ड आणि काम वाटायला लागतं. त्याच्या वासानेच बॉडी आणि माइंड रिफ्रेश होते. हिवाळ्यात बाजारात हिरव्या पालेभाज्या जसं की मेथी, पालक मोठ्या प्रमाणावर येतात. तर अशा पालेभाज्यांचा आपल्या आहारात मोठ्या प्रमाणात आपण समावेश केला पाहिजे. त्याचप्रमाणे गाजर, मोड आलेली कडधान्ये, संत्री, मोसंबी यांसारखी फळे यांचाही समावेश व्हायला हवा, ज्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले विटॅमिन्स ए आणि सी अवेलेबल असतात. हिवाळ्यात उबदार होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप घेऊ शकतो. हा एक उत्तम पर्याय आहे, कारण जेव्हा आपण सूप घेतो तेव्हा त्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या असतात ज्या शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात. तर त्याच प्रकारच्या सूपची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण बनवणार आहोत मिक्स व्हेजिटेबल्स. मिक्स व्हेज सूप बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये सर्वप्रथम 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत. 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये बाकीच्या भाज्या जसं की कोबी, शिमला मिरची, किसलेलं गाजर घातलेलं आहे. सर्व भाज्या खूप बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता. त्यानंतर यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. काळी मिरी पावडर, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स घालून या सूपला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण एका तव्यावर ओट्स भाजून घेऊयात. हे भाजलेले ओट्स मिक्सरवर फिरवून त्याची फाईन पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर आपल्याला आपल्या सूपला थिकनेस आणण्यासाठी वापरायची आहे. आता इकडे सूप छान उकळलेले आहे. यामध्ये मी 3 चमचे ओट्सची पावडर घातलेली आहे. 1-2 मिनिटासाठी बारीक गॅसवर हे सूप असं शिजू द्यायचं आहे. इथे ओट्स पावडरच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील यूज करू शकता. तर इथे छान सूप उकळलेलं आहे. तयार आहे आपलं गरमागरम आणि टेस्टी असं मिक्स व्हेज सूप. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा या हिवाळ्यामध्ये.
पायांप्रमाणेच हाताचीही तेवढीच काळजी करणे गरजेचे असते. जर तुमच्या घरी भांडे धुण्यासाठी भांडेवाली बाई येत नसेल, तुम्हीच भांडे धुत असाल, तर इतर वेळी आपण कसं बेसिनमध्ये भांडी पडली की धुवून टाकतो. तर हिवाळ्याच्या दिवसात तसं न करता कोणत्या तरी 2 वेळा निश्चित ठरवून घ्या की जेव्हा तुम्ही भांडी घासणार आहात. जसं की दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर भांडी घासणे. सतत भांडी घासण्यापेक्षा दिवसभरात ती साचलेली भांडी 2 वेळात घासून घ्या, ज्यामुळे साबणाच्या संपर्कात वारंवार हात येऊन हात कोरडे पडणार नाहीत. आणि एखादा मॉइश्चरायझर किचनमध्ये समोरच्या साईडला जरूर ठेवा, ज्यामुळे तो लगेचच यूज केला जाईल. थंडीच्या दिवसात आपण आपले हेवी ब्लँकेट्स, स्वेटर्स, मफलर, स्कार्फ्स, टोप्या या सर्व गोष्टी बाहेर काढतो. तर त्या गोष्टी ठेवायच्या कुठे? तर अशा वेळी थंडीच्या अगोदरच आपल्या वॉर्डरोबमध्ये थोडीशी जागा तयार करून ठेवा, जिथे आपण स्वेटर्स, ब्लँकेट्स वगैरे ठेवू शकू. हिवाळ्यात आरोग्याच्या काही समस्यांना आपल्या सर्वांनाच तोंड द्यावं लागतं. जसं की वारंवार होणारा खोकला, सर्दी, ताप अशा व्हायरल इन्फेक्शनने आपण बेजार होतो. तर अशावेळी आपण काही घरगुती उपचारही करू शकतो. जसं की खोकला किंवा सर्दी झाल्यानंतर स्पेसिफिकली आलं घालून केलेला चहा पिणे किंवा मधामध्ये आलं घालून चघळणे. सर्दीमध्ये नाक जाम होते, तर अशावेळी निलगिरीचे 2 थेंब नाकात टाकावेत किंवा आपल्या रुमालावर देखील निलगिरीचे तेल घातलं तरीसुद्धा त्याचा वास आपल्याला सतत येत राहतो. गरम पाण्याच्या पिशवीने हातपाय शेकल्यानंतरही खूप फरक जाणवतो. घराबाहेर पडण्यापूर्वी स्वेटर काढणे, नाक आणि कान झाकले जातील याची काळजी घेणे, हाडांच्या बळकटीसाठी डिंकाचे लाडू खाणे. हळदीच्या दुधाचे महत्त्व तर आयुर्वेदात देखील सांगितले आहे. हळद ही एक औषधीय वनस्पती आहे, शिवाय अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरीसुद्धा आहे. त्यामुळेच हिवाळ्यात रोज रात्री हळदीच्या दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, थंडीच्या दिवसात थंडी वाजते म्हणून आपण जर एकाच ठिकाणी वाचत किंवा TV बघत, मोबाईल पाहत, कॉम्प्युटरवर काम करत राहिलो तर आपल्याला जास्तच थंडी वाजायला लागते. त्यामुळेच नेहमीची कामं करत राहणे, जसं की साफसफाई करणे, कपाट लावणे, डस्टिंग, मोपिंग वगैरे, तर थंडी अजिबात वाचणार नाही. पण जास्त वेळ झोपून राहिलात तर थंडी जास्तच जाणवेल. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे हिवाळ्यात बदल करून आपण थंडीचा आनंद लुटू शकतो आणि आपल्या मनाला आनंदी ठेवू शकतो आणि शरीरालाही तंदुरुस्त ठेवू शकतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनही क्लिक करा, ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.